विजय पाटील स्ट्रायकिंग एंडला. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. हॅरिस सर पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळतात आणि अक्षय सुरेकर षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्ग सोडणार आहे. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. सेमीफायनल नंबर 1, फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील आज तुम्हाला पहिला संघ मिळेल फायनल मध्ये पोहोचणारा. ओ चांगला फटका, क्रॅकिंग ड्राईव्हचा फटका त्या ठिकाणी. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर उपस्थित होता. बरोबर त्याच्याच हातामध्ये चेंडू जातोय आणि पहिल्याच बॉलवर चांगला साऊंड ऐकायला मिळाला. विजय एक सिनियर क्रिकेटर आहे आणि चांगला स्टार्ट देतो या वर्षामध्ये. आपण जर विचार केला तर इनिशियल ओव्हरमध्ये चांगली सुरुवात देतोय मिळून पीसे संघाला. कालचा दिवस खरं तर गाजवला आई गावदेवी पीसे संघानं आणि आजचा दिवस पूर्णपणे आपल्या नावी केला, तो म्हणजेच जानू स्पोर्ट इताडे संघानं. अक्षय सज्ज होतोय राऊंड विकेट. ओहो, पहिल्याच बॉलवर आक्रमण करायचं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतली कडा शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होईल आणि त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 2 या आकड्यावरती. 4 ओव्हर प्रत्येकी डावाला या ठिकाणी दिले जाणार आहेत. उद्या ग्रुप सी मधील मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. उद्याही 4 संघ ऍक्शन मध्ये. मात्र खूप सारा एन्जॉय. आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये प्रथमतःच अशी संकल्पना आणली, ती राकेशजी दिगाडकर यांनी. सुरेकरचा बाउन्सर चांगला पंच केलाय आणि बॉलला पाठवलंय सर पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. क्लासिकल चौका. विकेट कीपर श्रीकांत मगर कोणत्या प्रकारे चूक करत नाहीये. पकडलाय जेल आणि पहिला धक्का लागतोय गावदेवी पीसे संघाला. हा उद्याचा लॉर्ड्स तुमच्या समोर आहे, जिथे पहिला सामना असेल आई एकविरा सांगे विरुद्ध जय गावदेवी स्पोर्ट्स खांडवल. जय गावदेव आय थिंक येस. आणि धनेश 11 कुकसेच्या विरुद्ध जय हनुमान चौदरपाडा. असे उद्या ग्रुप सी मधील मॅचेस तुम्हाला बघायला मिळतील. तर बघायला विसरू नका. सरपंच चषक उद्या ठीक 9 वाजता आपण मॅचेसला सुरुवात करणार आहोत. 8:30 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायची आहे. पियुष पाटील सिनियर मैदानामध्ये एंटर होतोय. अक्षयचा बॉल आल्या उडवला समोर, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. बॉल सरळ सीमा पार, षटकार. खई के पान बनारस वाला. आणि क्लासिकल नृत्य या ठिकाणी आपण पाहतोय. हॅरी सर ऑन फायर नाव अँड बॅटर पियुष ऑल्सो फायर नाव. दिशेने असे फटके खेळणं सोपे नाहीयेत. लाजवाब टायमिंग. पुन्हा एकदा ऑनसाइडला ड्राईव्ह करण्यात आले आणि मिडॉनला फिल्डर आहेत साई पाटील. चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल त्याच्यावरती एकदम आणि एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 13 आकड्यावरती. चांगली टोटल म्हणूया आपण, कारण या ठिकाणी आपण पाहतोय की पहिला विकेट जरूर लवकर बाद झाला, परंतु टोटलचा आपण विचार केला तर कोणताही दबाव न घेता बॅटिंग करण्यात आलेली आहे, विदाउट प्रेशर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा पूर्ण करण्यात आल्या. नवीन षटकाला आता सुरुवात होईल आणि दैवत वेळेकर गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर.
दैवत वेळेकर देखील आज चांगला खेळ, बऱ्याच दिवसानंतर जानूस्पोर्ट इताडे संघाचा असा खेळ आपल्याला बघायला मिळाला. खरं तर ज्या खेळासाठी या टीमला ओळखलं जातं आणि बघा ना स्पर्धा कोणती आहे, सन्माननीय श्री जगनशेठ पाटील साहेबांच्या नावानं. ओ हो, ड्राईव्ह करण्यात आलाय थ्रू दी कव्हर्स, डीप मध्ये प्रोटेक्शन, पकडलाय जेल. दैवतला मिळाली आहे सफलता, अगदी वेळेवरती मिळाली आहे वेळेकरला ही सफलता. बॅटर गॉन. चांगला झेल पकडला त्या ठिकाणी. डीप मध्ये एक मात्र फिल्डर होता ऑफ साइडला. यस, एक एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मध्ये एक कव्हर पॉइंटला फिल्डर सेट करण्यात आला. नरेश शेलार नवीन बॅटर. थोडासा बॅटिंग ऑर्डर मध्ये आज बदल करण्यात आलाय. भावेश आज आला नाहीये वर बॅटिंग करण्यासाठी. साहिल पाटीलचं येणं बाकी आहे. नरेशला मात्र वर आता प्रोमोट करण्यात आलेला. 13 धावा धावफलकावरती असताना दुसरा धक्का लागतोय. नरेश न्यू बॅटर, 13 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दैवतला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. आज टीम वर्क पाहायला मिळाला टोटली. जसं की काल आपण प्रत्येकी मॅच चेझिंग करत असताना जिंकताना बघितलं होतं पिसेकरांना, मात्र आज त्यांना पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. पहिल्या सत्रामध्ये त्यांना फलंदाजी करायची आहे. म्हणजे या स्पर्धेमध्ये हे त्यांच्यासाठी थोडंसं वेगळं असेल, कारण कालच्या तिन्ही मॅचेस आपण विचार केला तर रन चेस करत असताना त्यांनी जिंकले. आणि असं नाही की कमी रन चेस, खूप मोठा रन चेस त्यांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाला. एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय बॅटर नरेश शेलार. ऑफ द मार्क, 14 धावा धावफलकावरती होत आहेत. 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. दैवत वेळेकर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल फुल टॉस ऑन साइडला वळवलाय गॅप मध्ये आणि बॉलला पाठवलंय सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय हा चौकार. सुपर डान्स आणि चांगला फटका त्या ठिकाणी आपण पाहतोय. विनय पाटील हा खेळाडू काल अक्षरशः चमकला होता. कालच नव्हे तर हे हंगाम पूर्णपणे त्यानं गाजवून सोडलेला आहे. टॉलमॅन पिसेकरांचा, प्राऊड ऑफ पिसे. आणि जरूर ज्या प्रकारे या वर्षामध्ये त्यानं बॅटिंग केली आहे कौतुकास्पद. हो 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 हो, यावेळेला बॉल भरपूर वर तर जरूर गेलाय आणि फलंदाज बाद. बिग विकेट, बिग ब्लो फॉर द टीम. आई गावदेवी पिसे विनय पाटील वाघाची शिकार केली दैवत वेळेकरनं. ठोको डीजे. अगदी त्या ठिकाणी आपण पाहतोय की विनय पाटील या मोठ्या मॅच मध्ये मोठं प्रदर्शन करू शकला नाही आणि फार मोठा धक्का लागलेला आहे. तो म्हणजेच आई गावदेवी पिसे संघाला आणि दैवत वेळेकरला ही मिळालेली दुसरी सफलता आपण पाहतोय. एक चौकार त्याच्या विरोधात जरूर आला, परंतु पलटवार करणं तो जाणतो आणि आता सत्र संपायला आलं. मात्र दैवतनं त्याचा क्लास दाखवलाय स्पर्धेमध्ये. परफेक्ट ऑलराऊंडर. ओ हो हो, भावेश भावेश आला आणि भावेश परतला. आल्या पावली परतलाय. बॅक टू बॅक 2 धक्के. भावेश शेलार देखील मैदानाच्या बाहेर. बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आज मोठं प्रदर्शन करत असताना या सेमी फायनलच्या लढतीमध्ये सामना फार मोठा आहे, कारण जो जिंकेल तो थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्हाला बघायला मिळेल. तो सरपंच चषक किरवली 2026 या स्पर्धेमधील. आज आपल्याच साहेबांच्या नावानं स्पर्धा आणि आपल्याच साहेबांच्या या स्पर्धेमध्ये जानूस्पोर्ट इताडे संघानं कमाल केलेली आहे. वा, जबरदस्त प्रदर्शन.
कौतुकास्पद, कौतुक करावं तेवढं कमी. बॅक टू बॅक 2 विकेट्स, हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. नवीन बॅटर बाणवाला आहे. भावेश आणि विनय लगातार 2 म्हणजे भरपूर मोठ्या सफलता मिळवल्यात. ओ हो कटर होता, इथे अपील करण्यात आली, परंतु भरपूर सारा फरक होता बॅट आणि बॉल मध्ये. श्रीकांतचा आवाज आता खूप जास्त मैदानात येतोय, कारण तो कुठेतरी संघाला मोटिवेट करतोय, लीड करतोय. संघातील सिनियर क्रिकेटर आहे श्रीकांत असेल, साई असेल, आणि संघाला लीड करणं ते त्यांचं काम आहे. 2 ओव्हरचा केस संपन्न झाला. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 18 ला 4. 18 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. हळूहळू आता प्रेक्षकांमध्ये देखील वाढ होत असतात. पीसीचे प्रेक्षक अगदी आपल्या उजव्या बाजूने, म्हणजेच व्हीआयपी डाईच्या उजव्या साईडला, आणि इताडेचे प्रेक्षक अगदी आपण पाहतोय की व्हीआयपी डाईच्या अगदी लेफ्ट डाव्या साईडला येथे बसून काही उभे राहून सामन्याचा आनंद घेत असताना. उद्या या स्पर्धेतील 3रा दिवस आई एकविरा सांगे आणि त्यांच्या विरोधात लढत तुम्हाला पाहायला मिळेल ती जय गावदेव खांडवल या 2 संघांदरम्यान. आणि दुसरा सामना जो बघायला मिळेल तो धनेश 11 कुकसे विरुद्ध रेस्ट ऑफ चौदरपाडा. जे हनुमान चौदरपाडा, खरं तर मला वाटतं की उद्या एकत्रित होऊन खेळणार आहे. चर्चा तर तीच सुरू होती. दॅट्स वाय आम्ही रेस्ट ऑफ चौदरपाडा किंवा बेस्ट ऑफ चौदरपाडा आपण कॉल करू शकतो. 30रं षटक. हो पहिला बॉल आणि उडवला नरेश शेलारनं. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. नरेशनं ठोकलाय सिक्सर. निकल गए थे धीरे धीरे. हैरी सर ऐसे निकल गए थे कि हमारे स्टेज तक पहुंच जाते. ऐसा डांस हमें देखने मिला. जबरदस्त फटका होता. ग्रेट हिट आणि बॉल सर पाठवल्या लॉंग ऑनच्या पलीकडे. 6 धावांकरिता सिक्सर. 24 धावा धावफलकावरती लागल्या. 24. हर्षद वेलेकर. हो पुन्हा बॅटची कड फाईन लेग कडे. जास्त काळ तो आनंद साजरा करू देणार नाहीये. त्याच्यावरती पूर्ण विराम लागेल, कारण नरेशची विकेट मिळाली आहे. हर्षदला मिळत असताना ही फार मोठी सफलता. बॅटर गॉन. चांगली धून होती, कंटिन्यू व्हायला हवी होती, परंतु आता वेळ आपल्याकडे कमी आहे. अजय सर कॉम्बॉक्स मध्ये ते सुद्धा आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. वेलकम. नहीं वही तो दुविधा है कि मतलब क्रिकेट को पूरी तरह से एंजॉय करे या फिर हैरी सर का डांस एंजॉय करे या फिर डीजे जो बजा रहे हैं उसको सुनते रहे. मनोरंजन बहुत है. लेकिन यहाँ पर 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं. आधी टीम काफी जल्दी पेविलियन में लौट चुकी है. सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं. सावरीदेव प्रीमियर लीग 2026, सरपंच कप 2026 किरवली. पारी लड़खड़ा रही है गावदेवी पीसे की. ओहो टेक ऑफ करती हुई गेंद. जबरदस्त रफ्तार, कंधे का जोर लगाते हुए युवा गेंदबाज हर्षद हो, रितेश हो, इन युवा खिलाड़ियों ने काफी प्रभावित किया है. लेकिन अनुभवी खिलाड़ी भी तो पीछे नहीं रहे हैं, चाहे हम दैवत की बात करें या फिर अक्षय सुरेकर की. हो जरूर. आणि हर्षद पुन्हा एकदा वन ऑफ द बेस्ट बॉलर या वर्षामध्ये, मागच्या वर्षामध्ये त्याची कामगिरी राहिली आहे. आणि हा चेंडू देखील निर्धाव आलाय. सरळ यष्टांच्या वर्ण निघून गेला, ते सांगितलं. धावसंख्या धावफलकावरती 24 है, 24 रन्स. बिल्कुल सही फैसला अंपायर का, क्योंकि गेंद बिल्कुल स्टंप्स के ऊपर से चली गई थी. अमन स्ट्राइकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, हुक करायचं होतं. बॉल हवेत. कीपर की थर्ड मॅनचा फिल्डर, दोघांमध्ये कॉलिंगच झाली नाहीये. आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. ते पहा सर, ऍक्शन कीपरची आय थिंक. एग्जैक्ट. कौन श्रीकांत मगर है और कौन दूसरे फील्डर है, सब पता चल गया. जब मैदान में हो हैरी तो हमेशा रहती है मनोरंजन की बारी. मनोरंजन हमेशा रहता है जारी. यहाँ पर या समीर मौका बन सकता था, लेकिन कहीं ना कहीं कॉलिंग का थोड़ा सा अभाव भी रहा.
बैकअप करने के लिए गेंदबाज के एंड पर कोई नहीं था, जिस वजह से 2 रन मिले। फिर से पटकी हुई गेंद, इस बार कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच में। एक और डॉट डिलीवरी और इसके साथ ही ओवर समाप्त होने की तैयारी में। एक गेंद मेरे ख्याल से शेष है, बल्कि ओवर समाप्त हो चुका है। येस 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 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. 3 चेंडू, एकूण डॉट आले, एक डबल आले, एक षटकार आला, एक विकेट आला, असे एकूण 6 चेंडू होते हर्षद वेळेकरचे. आणि प्रत्येक पर सिक्सरला 100 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. अजित पाटील आय थिंक, अनिल पाटील यांच्याकडनं. चला तर उमेश पाटील फायनली त्यांच्याकडनं प्रत्येक सिक्सरला 100 रुपयांचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. अजित पाटील घाबरू नका. आखिरी ओवर की शुरुआत होने जा रही है। 4-4 ओवर का ये सेमीफाइनल मुकाबला। देखना है कि कौन सी टीम पहुंचेगी फाइनल में। आई गावदेवी पीसी टीम पहले बैटिंग करती हुई, टॉस जीता उन्होंने इस मैच में, लेकिन बल्लेबाजी उतनी उच्च स्तर की रही नहीं है जिसके लिए जाने जाते हैं बैटर्स। मानव के पास स्ट्राइक, गेंदबाजी के लिए रितेश। पहली गेंद धीमी गति की, अपील जोरदार, और उसी तरह से अंपायर भी बता रहे हैं कि ये जो गेंद है इसमें आपको विकेट नहीं मिलेगा। वाइड डिलीवरी का इशारा हुआ है और तुरंत विकेट कीपर ने वहां पर डीआरएस की मांग की है। हो दशरथ बजाज यांच्याकडनं 100 रुपये आलेले. चला पंचांसाठी, क्या बात आहे. आज ते मेहनत करतात आणि त्याचा रिवॉर्ड त्यांना नक्कीच मिळतोय. चला डीआरएस ची मागणी, व्हाईट बॉल चेक केला जाणार आहे. और इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ता राकेश दिगाडकर अर्थात आरडी साहब की ओर से भी 500 रुपयों का इनाम अंपायर हैरी के लिए। क्या बात है. इट्स अ वाइड बॉल, सही फैसला था। केवल मनोरंजन नहीं करते हैं बल्कि डिसीजंस भी जबरदस्त रहते हैं अंपायर हैरी के। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट, तेज गेंद नीची रही, बीट किया बैटर को, अच्छी लाइन। जरूर जरूर, परंतु खेळाडूंना देखील विनंती असेल की हा मनोरंजनाचा भाग आहे. कधी कोणी राग मानू नका, कारण मनोरंजन, एंटरटेनमेंट होणंही गरजेचं आहे या खेळांमध्ये. स्पेशली एक्स्ट्रा एंटरटेनमेंट के लिए अंपायर हैरी को बुलाया गया इस टूर्नामेंट में। स्कोर 27, 5 विकेटों के नुकसान पर कल 73 रनों का पीछा किया था क्वार्टर फाइनल मुकाबले में योगेश 11 आमने बी के विरुद्ध इसी पीसी टीम ने, लेकिन आज उनके बल्लेबाजों के नाक में दम करके रख दिया है जानू स्पोर्ट्स सितारे के गेंदबाजों ने। पीछे जा रही है विकेट कीपर, बल्कि फील्डर थोड़े से लड़खड़ा गए वहां पर, और इसी बीच केवल 1 रन। ओहो हो, लेग बाइट्स का इशारा. ये हुई ना बात। अंपायर के भी कपड़े गंदे हो गए, लेकिन उसकी कोई परवाह नहीं है। एंटरटेनमेंट रुकना नहीं चाहिए। जरूर जरूर, आणि आज साहिलची कमतरता सुद्धा जाणवते अजय सर यावेळेला. चला डॉट बॉल आलाय. थोडंसं आपल्यालाही थांबावं लागतं, आपल्याला पाऊस घ्यावं लागतं की अंपायर एक्झॅक्ट काय डिसिजन, निर्णय देतो. सस्पेंस, मानो कोई सस्पेंस मूवी हम देख रहे हैं। और क्या गेंद थी, लेग ब्रेक, लेग स्टंप के थोड़ी बाहर पिच हुई, स्टंप्स के ऊपर से निकल गई। इस बार स्लॉट में है, तगड़ा प्रहार उठा के खेल दिया, खाऊ कॉर्नर बाउंड्री के बाहर मैक्सिमम। बंद कर दे बकवास, असं सांगितले गोलंदाजाला. कम ऑन डीजे. अंटे अंटे అంటే అమలాపురం అంటే ఆహాపురం అంటే ఇండిयन रिदम ये करके आज नाचेंगे हम. सुपर स्टेप्स या ठिकाणी अगदी रिदमवर आणि अगदी बीट्सवर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रेक्षकांना विनंती असेल, जर पंच हॅरी सरांचा डान्स तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपापल्या संघांना टाळ्या वाजवता, परंतु हॅरी सरांनी आज जी मेहनत केलेली आहे, खरोखरच सर्वांचं मनोरंजन करत असताना त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये.
ऐसे लगता है कि बल्लेबाज अमन भी अपने बॉडी पर बहुत मेहनत करते हैं, ताकत है इनके पास। स्कोर बढ़ता हुआ 34, 34 रन, 2 गेंदे पारी में शेष। जब आपके पास ताकत है तो मेरे पास कला है, युक्ति है, और यहां पर बैटर आउट घोषित कर दिए गए हैं। स्लोवर डिलीवरी पहचान नहीं पाए थे, बहुत डीप में खेल रहे थे और हिट विकेट हो चुके हैं। हो जरूर आज ए पहा थोडासा मागे गेला, स्वतःचा तोल त्याला सांभाळता आलेला नाही आणि कोणासाठी चला पंचांना आणखी 200 आलेले आहेत, अविनाश चोरगे आणि किशोर कोळी यांच्याकडनं. क्या बात आहे, म्हणजे आताच 800 रुपये जवळजवळ जमा झालेत याच मॅच मध्ये. क्या बात आहे. 34 धावा आहेत स्कोर कार्ड वरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चर्चा आपण करत होतो ना अजय सर की पिसेकरांनी काल 73 धावा ह्याच वेळेला चेस केल्या होत्या. मात्र फरक हाच तर आहे की काल तिन्ही मॅचेस त्यांनी चेसिंग करताना जिंकल्या आणि आज पहिल्यांदा बॅटिंग करतायत. शेवटचा बॉल आहे, फुल टॉस फ्लाईट देण्याचा प्रयत्न होता, डीप मध्ये फिल्डर उपस्थित एकदम मिळाली आहे. सेकंड चा कॉल थ्रो थोडासा वाईड आलाय आणि 2 धावा बघता बघता पूर्ण देखील करण्यात आल्या. 2 धावांनी स्कोर पुढे गेला, एकूण 36 धावा आणि फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 37 धावांचे लक्ष्य पार करावं लागेल जानू स्पोर्ट इताडे संघाला. एक बार फिर से गेंदबाजों ने काफी इंप्रेस किया जानू स्पोर्ट्स इतारी टीम की ओर से। हर मैच में उनकी गेंदबाजी गजब की रही है। केवल पहला मैच मुझे लगता है कि वहां पर गेंदबाजों ने काफी रन्स खर्च किए थे, लेकिन दूसरे मैच से जबरदस्त गेंदबाजी 36 पर सीमित रखा गया है 4 ओवर के खेल में। आई गावदेवी पीसे जैसी बलशाली टीम को 37 रनों की चुनौती फाइनल में पहुंचने के लिए, यानी कि 9.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने होंगे। हालांकि फाइटिंग टोटल फिर भी मैं मानता हूं, कंडीशंस में काफी बदलाव हुआ है। अब सूर्यास्त का समय काफी नजदीक आता हुआ, रोशनी धीरे धीरे कम होती हुई। मंच पर अभी भी आप देख सकते हो काफी मेहमान मौजूद, सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत। पिछले मैच में 39 की चुनौती थी और बापगांव टीम ने बढ़िया गेंदबाजी की थी। यूं तो वो मैच टाई होना चाहिए था मेरे ख्याल से, क्योंकि अंतिम गेंद पर जिस तरह से गेंद भी ट्रेवल कर गई थी सीधे फील्डर के पास, लेकिन फील्डर थोड़े से दबाव में आए। उन्होंने थ्रो भी काफी धीमा किया, थोड़ा सा स्टंप से दूर भी किया, और वो जो कलेक्ट करने के लिए फील्डर थे वो भी थोड़े दूर थे, गेंदबाज भी काफी दूर थे स्टंप से, नहीं तो मैच टाई हो सकता था। तो पसीना तो बहाना पड़ा था 39 रन बनाने के लिए। और क्या लगता है समीर, इस मैच में भी कुछ वैसा हो सकता है? मेहनत बहुत करनी पड़ेगी ये रन्स बनाने के लिए। हो नक्कीच मेहनत करावी लागणार आहे, कारण क्रिकेटमध्ये यश मिळवणं सोपं काम नाहीये आणि कोणतीच गोष्ट सोप्या पद्धतीने मिळणारच नाही. आणि सोप्या पद्धतीने जर कोणत्या गोष्टी मिळत असत्या तर संघर्षाला किंमतच नसती. त्याच्यामुळे संघर्ष अटेल आहे आणि तो नक्कीच बघायला मिळेल, कारण पिसेकरांमध्ये देखील गोलंदाजी मजबूत आहे. पियुष असेल लेफ्ट आर्मर, इवन नरेश असेल तो काल इकॉनॉमिकल राहिला, जयेश शेलार काल एक्सपेन्सिव्ह राहिला, बट आज त्याच्याकडनं जरूर अपेक्षा असेल. आणि सध्या जरूर मैदानाच्या चौफेर बाजूने हे संपूर्ण क्रीडा रसिक सरपंच चषकाचा आनंद घेत असताना आणि दुसरा यशस्वी दिवस सरपंच चषक किरवली 2026 आपल्याला बघायला मिळतोय. NP लाईव्हचं कौतुक करावं लागेल. अगदी एक नवीन वाहिनी आहे, तेवढ्या वर्षाचा अनुभव नाहीये, परंतु ज्या पद्धतीने कॅमेरामॅनला ते ठाऊक आहे किंवा आपल्या संपूर्ण टीमला ठाऊक आहे की समालोचकाला काय हवं आहे आणि पब्लिकला काय हवं आहे, त्या पद्धतीने सर्व काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न होतोय. जी हाँ, तारीफ करनी होगी निवृत्ति बजागे और उनकी पूरी टीम की, NB लाइव की प्रोफेशनलिज्म यहाँ पर उनकी ओर से देखने को मिल रहा है। कल टूर्नामेंट का तीसरा दिन रहेगा और ग्रुप सी के मैचेस आपके सामने रहेंगे। पहला मैच सुबह 9 बजे खेल की शुरुआत होगी। आई एकवीरा सांगे बनाम जय गावदेव खांडवल, उसके बाद धनेश 11 कुकसे बनाम जय हनुमान चौदरपाड़ा। सुबह 8:30 बजे ही आई एकवीरा सांगे और जय गावदेव खांडवल दोनों टीमों को पहुंचना है यहाँ पर मैदान में। 9 बजे पहली गेंद डिलिव्हर होगी। या स्पर्धेसाठी आम्हाला सहकार्य करणारे सर्व दाते, या सर्व दात्यांचे विशेष आभार। टी शर्टसाठी सौजन्य दशरथ बजागे साहेब जे सध्या व्यासपीठावर आहेत, माजी उपसरपंच किरवली, तसेच संजय शेठ बजागे असतील ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत। विनायक बाळाराम बजागे टी शर्टसाठी सौजन्य, अनिल पाटील साहेब आमनेपाडा टी शर्टसाठी त्यांचं देखील सौजन्य आहे। सुभाष जाधव साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य आमनेपाडा, आपले देखील विशेष आभार आपल्या सहकार्याबद्दल। आणि टी शर्टसाठी त्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला सौजन्य मिळालेलं आहे। तसेच किरण म्हात्रे साहेब सावध, आपले देखील खूप खूप आभार। नागेश पाटील साहेब इताडे, आपले देखील मनापासून आभार व्यक्त करतोय। श्रीकांत मगर असतील इताडे जे खेळतायत,
आपले देखील विशेष आभार. रघुनाथ बजागे, ग्रामपंचायत लिपिक किरवलीचे, त्यांचे देखील विशेष आभार. अविनाशजी चोरगे ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत, आपले देखील खूप खूप आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. डावाला आता पुन्हा एकदा इथे सुरुवात होणार आहे, रनचेजला सुरुवात होणार आहे. टार्गेट आहे 37 धावांचं. गणेश बजागे ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीजसाठी सायकल देण्यात आलेली आहे, आपले देखील विशेष आभार. सांगेगावचे विद्यमान सरपंच, आमचे जवळचे मित्र रुपेश दादा मोगरे, आपले देखील विशेष आभार, कारण मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफीज त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत. साईनाथ आप्पा पाटील इताडे यांच्याकडून रेडबुल आपण देतोय प्रत्येक सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून, त्याबद्दल त्यांचे देखील विशेष आभार. डावाला सुरुवात. पहिला बॉल जागा बनवली, स्मॅश केला. बॉलर बॅकपास ड्राईव्ह, मात्र डीपमध्ये फिल्डर आहे. पहिल्या बॉलवर सिंगल. नवनाथ अकाउंट ओपन करत असताना नवनाथच्या समवेत दैवत वेळेकर. 4 ओव्हर्समध्ये 37 बनवायचे आहेत. जयेशने गोलंदाजीला सुरुवात केली आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार म्हणून आपण हरिकेन एनर्जी ड्रिंक देखील देत आहोत प्रत्येक सामन्यामध्ये. त्यासाठी प्रणय घरत आणि ओमकार बजागे या किरवलीच्या युवकांचं सौजन्य लाभलेलं आहे, आपले देखील विशेष आभार. किरवलीचे ग्रामस्थ पंडितजी दिगाडकर यांच्या माध्यमातून शॉल देण्यात आलेले आहेत, त्यांचे देखील विशेष आभार. दरम्यान पुढचा बॉल फ्रंट फुटला येऊन स्वीप करण्याचा प्रयत्न, पायावर आदळला, अपील झालं, परंतु अपील फेटाळतायत पंच आपल्या अनोख्या शैलीमध्ये. आता त्यांचा हा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. लंगडी खेळतायत. लेग बाईट्स. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय महेश काळूराम बजागे यांच्या स्मरणार्थ कुमारी युवांशी मनीष बजागे यांच्याकडून बेस्ट बॉलर करिता टॉवर फॅन देण्यात आलेला आहे, कूलर. त्याबद्दल आपले देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. लो फुल टॉस ड्राईव्ह केलाय व्ही मध्ये. समोर चांगला खेळत आलेला आहे. ऑफ साईडला व्ही मध्ये खूप चांगले फटके नवनाथ कडून पाहायला मिळत असतात आणि त्याचा परिपूर्ण अभ्यास गोलंदाज जयेशनं देखील केलेला आहे, पीसी संघानं केलेला आहे. त्यामुळे त्या अनुषंगानं क्षेत्ररक्षण देखील सजवण्यात आलेलं आहे. आणि काल जयेश शेलार भरपूर महागडा ठरला होता. प्रत्येकी मॅचमध्ये रन्स त्यानं कन्सीड केल्या होत्या, खूप जास्त रन्स दिल्या होत्या. तर आज या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये थोडासा इकॉनॉमिकल दिसतोय जो स्टार्ट त्याला मिळाला, जी लाईन टाकली आहे. हो, परंतु दैवत वेळेकर क्लासिकल बॅटर आहे. व्हॉट ग्रेट शॉट, कव्हर ड्राईव्हचा फटका, बॉल सीमा पार, नेत्रदीपक चौकार. अपने दीवाने काय गोविंदाच मैदानाच्या आतमध्ये अवतरलेत की काय. सुपर्ब अंपायर हॅरी. आणि तेवढाच सुपर्ब हा फटका होता ऑन द राईज. खूप सुंदर टायमिंग. इनफिल्डला क्लिअर करत असताना पॉवर प्लेचा फायदा घेतलाय दैवतनं. 4 धावा मिळत आहेत, धावसंख्या 7. या 7 धावा धावफलकावरती लागले. चर्चा आपण तीच करत होतो की दैवत आज वेगळ्या रूपामध्ये बघायला मिळाला. पुन्हा बॅकफुटला गेला, कट केला, गॅप फाइंड करत असताना बॉलला पाठवलं सरळ, कव्हर पॉइंट, सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. सर्वच रंग दाखवत असताना मैदानामध्ये पंच आणि फलंदाजीतील जबरदस्त रंग उधळत असताना मैदानामध्ये दैवत वेळेकर जागा बनवली थोडीशी आणि कट केला. सुपर्ब स्क्वेअर कट, 4 धावा. बॅक टू बॅक चौकार. प्रसाद यांचं आगमन झालेलं आहे डीएससी स्पोर्ट्सचे, ज्यांच्या माध्यमातून हे टी शर्ट्स आणि गणवेश आपण बघतोय डिझाईन केलेले गेलेले आहेत. आणखी एक जबरदस्त फटका समोर, डाऊन द ग्राउंड षटकार. ज्या प्रकारे बॅटिंग आपण पाहतो दैवत वेलेकरची. 14 धावा 4 बॉल मध्ये पूर्ण केल्यात. व्हॉट अ शॉट, काय फटका आहे, मनगटामध्ये किती पॉवर आहे बघा. आणि सेमी फायनलच्या लढतीमध्ये जयेश पुन्हा महागडा ठरलाय. हो, चांगली सुरुवात झाली होती, परंतु अखेर षटक महागडं राहिले. पायातला बॉल अगदी समोर उडवला. अफलातून टायमिंग आणि ताकदीचा देखील जबरदस्त वापर नेहमीच करत आलेला आहे आपल्या फलंदाजीमध्ये दैवत वेळेकर.
4 बॉल्समध्ये 14 वर खेळतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 17 आणि तर समीकरण फार सोपं दिसतंय. 18 बॉल्समध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी पियुष ज्युनियर सज्ज होत असताना याच्यावर मोठी मदार असते. हा एक असा गोलंदाज आहे जो या परिस्थितीमधून देखील संघाला मॅचमध्ये परत घेऊन येऊ शकतो. हो जरूर या गोलंदाजाविषयी आपण चर्चा करत होतो कारण त्याच्याकडे आता तो अनुभव येत चाललाय. खरं तर फार जास्त वय त्याचं नाहीये, परंतु आता तो जसजसा खेळत आलाय तो एक्सपिरियन्स जरूर त्याचा वाढत गेला. आणि चांगल्या बॉलनं सुरुवात करत असताना डॉट बॉल आला. चर्चा तीच सुरू होते की दैवतनं आज भरपूर दिवसानंतर बऱ्याचशा पाठीराख्यांना खुश केलं. म्हणजे वेळेकरची योग्य वेळ फॉर्ममध्ये येण्याची की थोडासा वेळ घेतला. बऱ्याच स्पर्धा झालेल्या आहेत या हंगामातील, परंतु काही हरकत नाहीये. उशीर का होईना मात्र तो वेळेवरच फॉर्ममध्ये आलेला आहे. कारण अखेर सरपंचांची स्पर्धा आहे आणि इताडे संघ खेळतोय. लॉफ्ट केलाय, उंची जास्त लांबी कमी, फिल्डर बॉल खाली, विनय त्याने टिपलाय झेल. समाप्त होतोय नवनाथचा खेळ. फर्स्ट विकेट गोज डाऊन. लागतील येथून तुम्हाला गुच्छाने विकेट्स घ्याव्या लागतील. तो प्रयत्न पियुष ज्युनियरच्या वतीने आता सुरू झालेला आहे. विकेट प्राप्त करत असताना यावेळेचा आपण विचार केला तर सोपं काम नाहीये. येणारे आता बॉल शिल्लक असेल तिथून 16-20 धावांची गरज आहे. दबाव वाढू शकतो आणि तो प्रयत्न सुरू आहे गोलंदाजाकडून दबाव वाढवण्याचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट टाकलाय, त्याच्यानंतर विकेट प्राप्त केली आहे पियुषनं. आपल्या नावलौकिकाला साजेशी गोलंदाजी तो करताना दिसतोय. हलक्यात घेता येणार नाहीये. जरूर समीकरण थोडंसं सोपं झालेलं आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, परंतु मॅच संपलेली नाहीये. अखेर पीसी संघ खेळतोय समोर आणि हा लढवय्या संघ आहे. नवीन बॅटर साहिल हलक्या हातानं ओ बॅक टू द बॉलर. धावचीची संधी आणि यस इज गॉन. वन मोर विकेट गोज डाऊन. खरं तर नॉनस्ट्रायकिंग एंडच्या बॅटरची चूकच नाही, कारण समोर जर तुम्ही गोलंदाच्या हातामध्ये बॉल खेळता आणि पळत सुटता तर तेथे धाव मिळणं कठीण असतं. आणि बॅटर आणखी एक बाद झाला. पियुषनं केला पलटवार. पलटवार या मॅच मध्ये बघायला मिळतील. सहजासहजी हार म्हणणाऱ्यातला संघ नाहीये पीसे, आणि ते त्यांनी दाखवून दिलंय. 2 बॉल्समध्ये 2 विकेटचं पतन. साहिल ठरवून आला होता, कारण त्याने बघितलं होतं नवनाथ मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला होता. त्यामुळे त्याने ठरवलं होतं की टॅप करून एक सिंगल घ्यायचे, परंतु बॉलर पासून दूर खेळू शकला नाही. नवीन बॅटर ऋतिक. ओव्हर पिच लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, लॉंग ऑनला फिल्डर. जबरदस्त कॅच. आणखी एका विकेटचं पतन. हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पूर्णपणे जानू स्पोर्ट इताडेनं कब्जा मिळवला, परंतु त्यानंतर पियुष ज्युनियर नावापुढे JR, परंतु यसारना फिकं पाडलंय. ज्या पद्धतीनं गोलंदाजी त्यानं केली. ग्रेट बॉलिंग गोलंदाजी आणि तेवढं दर्जेदार क्षेत्रक्षण पीसी संघाकडून पाहायला मिळत आहे. निराश पावलांनी माघारी परतावं लागलंय ऋतिकला. भोपळा त्याला देखील फोडता आलेला नाही. 17-3 जानू स्पोर्ट्स इताडे. अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल्समध्ये एकही धाव आतापर्यंत पियुषने खर्च केलेली नाही आणि खऱ्या अर्थानं गेम चेंजर आहे. सुरुवातीलाच आपण उल्लेख केला होता की अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तो आपल्या टीमला या मॅच मध्ये परत घेऊन येऊ शकतो आणि त्याने आणलंय. ग्रेट कमबॅक. जबरदस्त पलटवार त्या ठिकाणी बघायला मिळतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येकी फलंदाजाला जास्तच घाई दिसून आली. आणि इताडे संघाच्या डगआउटमध्ये जो हर्षोल्लास होता पहिल्या ओव्हर नंतर, त्यांच्या पूर्णपणे प्रेक्षक स्टँड मध्ये जो हर्षोल्लास होता, तेथे आता शांतता पाहायला मिळाली आहे. हो 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 हो, आणखी एक चांगला बॉल. वा वा वाय वा वा पठ्ठ्या. हा आवाज आता येतोय पीसेकरांच्या नक्कीच खेम्यामधून. आणि प्रत्येक बॉल नंतर टाळ्यांचा कडकडाट आपल्याला ऐकायला येतोय. मोठ्या संख्येनं पाठीराखे पोहोचलेले आहेत मैदानापर्यंत. पीसी संघाला चांगला सपोर्ट आहे. इताडेचे देखील बरेचसे प्रेक्षक आहेत, परंतु सध्या आवाज
आपल्याला पिसेकरांचा ऐकायला मिळतोय. फार दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, बीट होतोय, बॅटर अपील होतंय, मात्र वाईटचा इशारा. पहिली धाव खर्च केली आहे या षटकामध्ये गोलंदाज पियुषनं. धावसंख्या बऱ्याच वेळानंतर पुढे सरसावते 18 या आकड्यावर. इंटेंटला त्याच्या मानावं लागेल. तसा इंटेंट तोच आहे की जायचंच नाहीये विकेटकडे, लेगस्टम्पकडे. सातत्याने तो चेंडू हाताळतोय म्हणजे फक्त आणि फक्त आउटसाइड ऑफ स्टंप. बॅटरला मेहनत करायला लावतोय आणि तिकडनं त्याने विकेट्स प्राप्त केलेत. 100 धाव इथे मिळाली, 18 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ओ स्विचिचा फटका, पलटी स्ट्रोक. ही रिस्क फारच मोठी घेतली होती. दुसरा धावेचा प्रयत्न देखील केला. या हिमतीला दाद द्यावी लागेल. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 20 धावा. कारण विकेट्सवरती विकेट येत होते, अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्स खेळणं अजय सर थोडंसं कठीण काम. वाघाचं काळीच पाहिजे. 3 फलंदाज ऑलरेडी बाद झाले होते या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवर 2 धावा आल्या. सक्सेसफुल षटकाची समाप्ती. 2 षटकं संपलेत. धावसंख्या 3 बाद 20 आणि आता 12 बॉल्समध्ये 17 धावांची आवश्यकता आहे फायनलची फेरी गाठण्याकरिता जानू स्पोर्ट्स इताडी टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ घेता येणार नाहीये. गोलंदाजीसाठी भावेश सज्ज होत असताना भावेश शेलार हा देखील एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. मात्र आता आपण बघतोय की असं वाटतंय की हे जे युद्ध आहे या 2 टीमच्या दरम्यान कदाचित त्याच्यामध्ये एक छोटंसं युद्ध आणखी लपलेलं आहे. दैवत वेळेकर विरुद्ध पीसी टीम. चला जास्त वेळ खर्च करू नका प्लीज. पीसी टीमला पंच वान करतायत. हो, खूपच जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो कृपया. आणि अगदी डिसिप्लिनसाठी खरं तर पीसे संघाला ओळखलं जातं. संपूर्ण आमने लोणाड परिसराचा पण विचार केला तर पीसे टीम, पीसे गावातील दोन्ही टीम अगदी डिसिप्लिनसाठी ओळखल्या जातात आणि जरूर आपण त्यांना मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना आता बघत आलोय. हो, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषकामध्ये अप्रतिम खेळ आणि या हंगामामध्ये धर्मराजा चषकामध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. फुलर लेनचा बॉल लॉफ्ट करायचा होता. एलिव्हेशन नाहीये, मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल करतोय. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळताना दिसते. दैवत ज्याला स्ट्राईक मागच्या ओव्हरमध्ये मिळाली नव्हती, या ओव्हरच्या सुरुवातीला स्ट्राईकला होता, परंतु आता पहिल्याच बॉलवर त्याने सिंगल घेतली आहे. स्ट्राईक नवीन बॅटर रितेशकडे. 2 धावांवर खेळतोय. जिंकण्यासाठी 11 बॉल्समध्ये 16 धावांची आवश्यकता. प्रेशर प्रेशर दोघांवरती असणार आहे, गोलंदाजावर देखील आणि फलंदाजावर देखील. परंतु प्रेशर सिच्युएशन जो हाताळेल तो इथे जिंकेल. परफेक्ट यॉर्कर. काय गोलंदाजी होते. 1 धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेसाठी निघाला होता रितेश, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. या अगोदरचा सामना देखील तुम्ही बघितला होता की लास्ट बॉल पर्यंत जो गेला होता बापगावच्या विपक्षामध्ये. आता असं वाटतं की सवयच होऊन गेली की काय, की प्रत्येकी सामना शेवट. हा सामना देखील त्याच दिशेनं मार्गक्रमण करताना दिसतोय. मात्र काय बॉल टाकलाय भावेशनं. परफेक्ट यॉर्कर होता. गोलंदाजीतील वरचा क्लास ह्या बॉलमध्ये त्याने दाखवलाय आणि अशाच गोलंदाजीची खऱ्या अर्थानं गरज आहे. टिचून मारा करावा लागणार आहे. पहिल्या 2 बॉल्सवर 2 सिंगल्स. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हो, शॉर्ट ऑफ लेंथ. कुठेतरी फुलर लेनची अपेक्षा होती. फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव. बघितलं तुम्ही, बॅटरनं फ्रंटफुटला पुढे काढलं होतं. कदाचित स्वीप शॉट खेळण्याच्या तयारीत होता दैवत, परंतु ती लेंथ दिली नाहीये. जाणून बुजून या वेळेला बॉल मागे ठेवला आणि एकच धाव येथे मिळताना दिसते. धावसंख्या 23. समीकरण 9 चेंडू आणि 14 धावा. हो, तुम्ही नुसते पळत येऊन धावत येऊन चेंडू टाकणंच गरजेचे नाही, तर बॅटर काय करतो लास्ट मोमेंट पर्यंत तुम्हाला रीड करता येणं गरजेचं असतं. आणि येथे आता 9 चेंडूंमध्ये 14ची गरज आहे. पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रितेश थोडेसे रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. हिम्मत आहे तर किंमत नक्कीच मिळते आणि तो हिम्मत करण्याचा प्रयत्न त्याने केलाय, बट सक्सेस मिळाली नाहीये. 8 बॉल 13ची गरज. जबरदस्त सामना होण्याची दाट शक्यता. अप्रतिम गोलंदाजी. मागच्या ओव्हरमध्ये पियुषनं विकेटवर विकेट काढल्या आणि आता या ओव्हरमध्ये फक्त सिंगल्स येताना दिसत आहेत. अफलातून गोलंदाजी आतापर्यंत भावेशकडून. 8 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता. किमान एक मोठा फटका पाहिजे इताडी टीमला टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी. त्यामुळेच आता थोडी जोखीम तर घ्यावीच लागणार आहे. एक्सलंट डिलिव्हरी. ठप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा चेंडू दैवतला बीट करून गेलाय विकेट किपरच्या हातात. ग्रेटेस्ट कमबॅक. वाव, ऑफ कटर इन स्विंगर. शार्प इन कटर आपल्याला बघायला मिळाला. टप्पा पडला, थोडासा खाली राहणारा बॉल आणि आतमध्ये झपकन वळून घेणारा होता. 24 स्थिर आहे. दबाव वाढलाय, दबाव वाढलाय. 7 मध्ये करायच्या 13. 7-13. खरं तर हे टेनिस क्रिकेट आहे. टेनिस बॉलनं खेळलं जातं, परंतु लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीनं बॉल रिव्हर्स होतो तेव्हा स्विंग होतो, तसाच ते बॉल स्विंग होताना दिसला. लाजवाब गोलंदाजी. 7 चेंडू 13 धावा. व्हॉट अ मॅच.
यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे अँड इट्स आउट ऑफ द पार्क. दैवतच्या बॅट मधून मॅक्झिमम षटकार. सुपर स्ट्रोक ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ हो ओव्हर पिच बॉल आणि समोर लॉफ करत असताना छा गया इताडे का दया. 8 चेंडू 22 धावा. 30 धावांमध्ये 22 धावा दैवत वेळेकरच्या आहेत. म्हणजे मोठ्या मॅच मध्ये मोठं प्रदर्शन. आणि आता शेवटचे 6 बॉल 7ची गरज. फिल्डिंग लावून घ्या. पीसे टीमला विनंती आहे, फिल्डिंग लावून घ्या आपण. षटकार शेवटच्या बॉलवर. खूप चांगली गोलंदाजी भावेशनं केली होती. शेवटचा बॉल त्याला यॉर्कर टाकायचा होता कदाचित, परंतु तो बरोबर ओव्हर पिच पडला आणि त्याचा फायदा घेतला दैवतनं. आणि खूप चांगला फटका सरळ बॅटनं खेळला. अंडर प्रेशर बऱ्याच फलंदाजांचं डोकं चालत नसतं आणि चुकीचे फटके येतात, परंतु दैवतनं खूप चांगला स्ट्रोक खेळला. 6 धावा प्राप्त केल्या. समीकरण आता पुन्हा एकदा थोडंसं सोपं वाटतंय. 6 बॉल्समध्ये 7 धावांची आवश्यकता आहे, परंतु शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकाचा जो दबाव असतो समीर, तो फार वेगळा असतो. हो, मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं आणि अशीच काहीशी स्थिती होती. 6 मध्ये 7च करायच्या होत्या आणि तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेला होता. तिथे काहीशा चुका बघायला मिळाल्या त्या मेहर 11 बापगावच्या. आणि तर तिथेच कुठेतरी गाडी अडकताना दिसली होती ती इताडेकरांची. परंतु खेळ आता त्या सर्व गोष्टी होऊन गेल्या, त्याच्यावर आपण चर्चाच करू शकतो. परंतु आता इथे नरेश शेलार आलाय. मागच्या 2 मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये फक्त 2-2 धावा खर्च केल्या होत्या आणि तेही अंतिम षटकामध्ये. परंतु तो पहिला डाव होता, आता धावा वाचवायच्या आहेत. परंतु डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज आहे नरेश. अनुभव संपन्न खेळाडू आई गावदेवी पीसी संघाचा. समोर स्ट्रायकिंग एंडला बॅटर रितेश. 6 चेंडू 7 धावा. चिप केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये. जबरदस्त कॅच. विनयनं चूक केलेली नाही. पहिल्या बॉलवर विकेट. हो मॅच मध्ये पुन्हा एकदा एक वेगळाच थरार निर्माण झालेला आहे. हे पहा, फक्त चिपवर केलं होतं आणि सरळ निवडलं विनय पाटीलला आणि काय झेल पकडलाय. अगदी लो कॅच पकडला त्या ठिकाणी. रितेश बाद होतोय. फक्त 4 धावांचं योगदान आपल्या संघासाठी तो देऊ शकला आणि आता येणारे 5 बॉल 7 धावांची गरज. हेच असतं जेव्हा 6 बॉल्समध्ये तुम्हाला 7 करायचे आहेत, तुमच्या मनामध्ये दुविधा असते. आता हे इक्वेशन 6 बॉल 15 किंवा 20 असतं तर त्याने एक मोठा फटका खेळला असता, कदाचित चौकार किंवा षटकार देखील मिळाला असता ह्या बॉलवर, पण त्याने फक्त चिप केला. कुठेतरी गॅपमध्ये बॉल ढकलायचा आहे, सिंगल किंवा डबल घ्यायची आहे अशी मनस्थिती राहिली. परंतु टायमिंग थोडं जास्तच चांगलं झालं आणि डीपमध्ये कॅरी केला गेला हा झेल. विनयचं कौतुक करावं लागेल. अंडर प्रेशर चांगला झेल टिपलाय. सामना रंगतदार अवस्थेत. 5 चेंडू शिल्लक. 7 धावांची आवश्यकता फायनलमध्ये पोहोचण्याकरिता जानू स्पोर्ट्स इताडे टीमला. नवीन बॅटर जितेश, आणखी एक चांगला बॅटर मैदानामध्ये आलाय. खर तर जितेश मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो, मात्र त्याच्या मनामध्ये एक्झॅक्ट काय असेल, बाउन्स मिळालाय. वाह, व्हॉट अ मॅच. नरेश शेलारचा आणखी एक निर्धाव. 4 बॉल आणि आता 7ची गरज. कमालीचा बॉल होता हा. आपल्या खांद्याचा चांगला वापर केला, आपल्या हाईटचा चांगला वापर केलाय, थोडा हार्ड लेंथवर ठेवला आणि बाउन्स प्राप्त केला. डीआरएचची मागणी मात्र बॅटिंग साइडनं केलेली आहे. महत्वाचे क्षण आहेत सामन्याचे. बघूयात टीव्ही पंचांचा निर्णय काय असणार आहे. फ्रंट फुटला थोडासा पुढे काढत असताना त्या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 1 फॉर दी ओव्हर. चांगला बाउन्सर, हा तिखट बाउन्सर होता नरेश शेलार कडून. आता समीकरण 4 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. ग्रेट मॅच, अन अमेझिंग गेम ऑफ क्रिकेट. हो, याही वेळेला बॅटला बीट करणारा बॉल थोडासा खाली राहिला. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, आतमध्ये आणला. लाजवाब गोलंदाजी. नरेशचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल. चर्चा सुरू होती की काल 2 मॅच मध्ये फक्त 2-2 धावा देणारा नरेश शेलार आहे हा हुकुमाचा एक काय गोलंदाजी मधील, आणि पुन्हा एकदा ते त्याने सिद्ध केलंय. 3 मध्ये करायच्यात 7 धावा. आणि असं आता वाटतंय की दैवत जो आहे
मासा कसा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तडफडतो तसा स्ट्राईकवर येण्यासाठी तडफडताना दिसतोय. काहीतरी कानमंत्र दिलाय फलंदाजाला त्याने, जितेशला. 3 चेंडू 7 धावा. जबरदस्त, एक्सलंट, फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग. आणखी एक डॉट बॉल. वाह, नरेश शेलार काय गोलंदाजी केली आहे. 37 धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 17, शेवटच्या ओव्हरमध्ये 7 ची गरज. आणि जितू बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळला. 2 बॉल 7 धावांची गरज. आणि मॅच ही छोटी नाहीये ना अजय सर. जिंकणारा संघ फायनल खेळणार आहे, म्हणून ही मॅच फार मोठी आहे. आता 2 चेंडू आणि 7 ची गरज. 8 बॉल मध्ये 22 करणारा दैवत वेळकर अक्षरशः संघाची दुर्दशा बघतोय. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज होती, परंतु आता इताडे संघाला घाम फुटलाय. 7 धावा बनवण्यासाठी 2 चेंडू 7 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. क्षमता आहे जितेश मध्ये, परंतु कनेक्शन कधी होईल हा मोठा प्रश्न आहे. पुढचा बॉल. नरेश राईट आर्म ओव्हर द विकेट. आपटलाय यावेळेला. ओ नो बॉलचा इशारा. येस, हा दुसरा बाउन्सर होता आणि दॅट्स वाय. चला लगेचच रेफर करण्यात तर आलं, परंतु या अगोदर 1 बाउन्स फॉर द ओव्हर देण्यात आला होता. चला आता चेक केलं जाईल. उमेश केने सर. बाउन्सरचा वापर या अगोदर तर झालेला आहे. बघायचंय. येस, इट्स अ नो बॉल. हा दुसरा बाउन्सर या षटकामधला. वेगानं आणि बाउन्सनच खरं तर त्याने हैराण केलेला आहे फलंदाज जितेशला, आणि त्यामुळेच थोडासा कॅरीड अवे झाला मला असं वाटतंय गोलंदाज, आणि ही चूक घडलेली आहे. नो बॉल म्हणजेच पुढचा बॉल असेल फ्री हिट. 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी. नक्कीच 2 बॉल आणि 6 ची गरज, परंतु यापुढील बॉल असेल आता फ्री हिट. जितू मोठ्या फटक्यांचं रेप्युटेशन नक्कीच ठेवतो, त्या कॅलिबरचा खेळाडू आहे. 2 बॉल 6 धावांची गरज. नरेश शेलार तयार. कमी गतीने टाकलाय बॉल हवेत. हो फिल्डर येतात. कॅच सुटलाय तेथे, आणि इथे एक्झॅक्ट काय घडले पाहूया. फक्त एकच धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. फ्री हिटचा बॉल जरूर होता, आणि खरं तर योग्य निर्णय आहे दैवत वेलेकरचा मी तर सांगेन. कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय की जितू खेळलाय, जिथे सातत्याने बॉल डॉट खेळत होता, आणि दैवत स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं होता, कारण त्याच्या बॅटमधून चांगले रन्स आलेत. आणि काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना. येथे चौकार आला तर सुपर ओव्हर, येथे षटकार आला तर क्लीन द रन चेस. अँड जानू स्पोर्ट इताडे इनटू द फायनल. येथे डॉट आला किंवा 1 किंवा 2 जरी आल्या तरी गावदेवी पीसे संघ फायनल मॅच मध्ये. रंगतदार लढत. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होत असताना सरपंच चषक 2026 मध्ये, सावरदेव प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या बॉलवर हा सामना येऊन ठेपलाय. फिल्डर कडून चूक घडली होती, कॅच ड्रॉप झाला. खरं तर फ्री हिट होता, विकेट मिळाली नसती, पण दुसरी धाव मिळणार होती, आरामात मिळाली असती. मात्र दैवतनं आता जबाबदारी पूर्णपणे स्वीकारलेली आहे, आणि हा योग्य निर्णय मला देखील वाटतो, कारण बॅटिंग त्याने लाजवाब केले. फिल्डिंग सजवून घ्या प्लीज, फिल्डिंग सजवून घ्या. आई गावदेवी पिसे संघ पंच वारंवार तुम्हाला सूचना देत आहेत. नरेशच्या हातात बॉल. नरेशनं फार मेहनत केली आहे, जबरदस्त मारा केलाय संपूर्ण षटकामध्ये. मात्र हा शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. फायनल मध्ये कुठला संघ असेल की सुपर ओव्हर पाहायला मिळेल. जानू स्पोर्ट्स इताडे विरुद्ध आई गावदेवी पिसे. षटकार आला तर दैवतसाठी दशरथ बजागे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 8 बॉल्स मध्ये 22 वर खेळतोय दैवत. एक हाती त्याने खऱ्या अर्थानं किल्ला लढवलाय, मात्र तो गड सर करणार का. अफलातून मॅच. 5 खेळाडू सीमारेषेवर तैनात दैवतसाठी. लॉंग ऑन डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर. बॉल हवेत आहे, मात्र मैदानाच्या आतमध्ये, आणि फिल्डरनं टिपला जेल. पीसे संघ फायनल मध्ये.